भारतात इतक्या महिला हाऊसवाईफ का आहेत? त्या कमी शिकलेल्या आहेत म्हणून? त्यांना त्या आळशी असतात म्हणून? जर तुमचं उत्तर हो असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुमचा विचार बदलू शकतो. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं शिकायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, आईवडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आहे, स्वतःच्या कमाईवर काहीतरी विकत घ्यायचं आहे. तिला करिअर करायचं नसतं असं काही नाही, पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात एक नवीन जबाबदारी सुरू होते. सकाळी लवकर उठणं, सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, डबे, मुलांना तयार करणं, घर आवरणं, ज्येष्ठांची काळजी घेणं, त्यानंतर ऑफिसमध्ये 8 ते 10 तास काम. ऑफिस संपलं म्हणजे तिचा दिवस संपला असं नाही. घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, भांडी, मुलांचा अभ्यास, दुसऱ्या दिवशीचीही तयारी. म्हणजे एक नाही तर 2 पूर्णवेळ जबाबदाऱ्या. यालाच आपण डबल ड्युटी म्हणतो. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. समजा प्रत्येक महिलेला 2 पर्याय दिले. पहिला पर्याय फक्त घर सांभाळा आणि दुसरा पर्याय नोकरी करत स्वतःचं करिअर घडवा, पण घरातील सर्व कामाची जबाबदारी नवरा व कुटुंब समान वाटून घेईल. आता मनापासून सांगा, किती महिला दुसरा पर्याय निवडतील? माझ्या मते अनेक महिला नक्कीच करिअर म्हणजे दुसरा पर्याय निवडतील, कारण त्यांना नोकरीची भीती नसते. भीती असते ती 2 पूर्ण वेळ जबाबदाऱ्या एकटीने पेलण्याची, म्हणजेच डबल ड्युटीची. प्रत्येक स्त्रीची शारीरिक क्षमता वेगळी असते. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. काही महिलांना लहान मुलं सांभाळायची असतात, काहींना वृद्ध आईवडिलांची सेवा करायची असते, वृद्ध सासू सासरे असतात, काहींना कोणाचीच मदत मिळत नाही. अशा वेळी अनेक महिला मन मारून नोकरी सोडतात. म्हणून हाऊसवाईफ होणं हा त्यांचा पराभव नसतो, तो अनेकदा परिस्थितींमुळे घेतलेला निर्णय असतो. याचा अर्थ असाही होत नाही की प्रत्येक हाऊसवाईफला नोकरी करायचीच असते. काही महिला आनंदाने हाऊसवाईफ राहणं पसंत करतात. त्यांच्या निवडीचाही तितकाच आदर झाला पाहिजे. तसेच अनेक महिला घर आणि करिअर दोन्हीही यशस्वीपणे सांभाळतात. त्यांच्या कष्टाचाही तितकाच सन्मान झाला पाहिजे. पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, घर हे फक्त महिलेचेच नाही तर ते नवरा बायको दोघांचंही आहे. मग घराची जबाबदारी ही दोघांचीही असायला हवी. ज्या दिवशी घरातील कामांची समान वाटणी होईल, त्या दिवशी मुलांना वाढवणं ही फक्त आईची जबाबदारी राहणार नाही. त्या दिवशी कदाचित भारतातील लाखो महिला त्यांच्या स्वप्नाकडे पुन्हा चालायला सुरुवात करतील आणि तेव्हाच आपण म्हणू शकू, महिलांना संधी समान मिळाली. हाऊसवाईफ असो की वर्किंग वुमन, तुलना करू नका. दोघींचे संघर्ष वेगळे आहेत, दोघींचे कष्ट मात्र खरे आहेत आणि दोघीही समान हक्कदार आहेत, सन्मानाच्या हक्कदार आहेत. तुम्हाला काय वाटतं? जर घरातील जबाबदाऱ्या समान वाटल्या गेल्या तर भारतातील अधिक महिला करिअरची निवड करतील का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी महिला विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.